नमस्कार. एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनैतिक संबंधातून खुनाच्या घटनेत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपण पाहतोय. अशीच धक्कादायक खुनाची घटना अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये घडली आहे. प्रेयसीच्या घरी प्रियकर आला आणि त्याने शरीर सुखाची मागणी केली. ही मागणी मान्य होत नसल्याचं बघून रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीचा चाकूने गळा कापला आणि तिला संपवलं. या घटनेनंतर त्याने स्वतःचाही गळा त्याच चाकूने कापला आणि स्वतःला देखील संपवलं. प्रेम संबंधातील वाद विकोपाला जाऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही चाकूनेच आपलं आयुष्य संपवल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. अनिल श्रीकृष्ण तायडे वय 45 असं प्रियकराचं नाव असून तो अकोट तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास माना पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून ही घटना 23 जानेवारीच्या भर दुपारी घडली आहे. भर दिवसा या हत्येचा थरार घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार अनिल श्रीकृष्ण तायडे याचे माना येथील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय शोभना नामक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. अनिल हा वर्षातून कित्येकदा शोभना हिला भेटायला माना येथे येत होता. शिवाय त्याच्यात फोनवर देखील संपर्क चालू होता. दरम्यान यामधून या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र मधल्या काही काळामध्ये या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. यांच्यात यामुळे वाद निर्माण झाला. कालांतराने हा वाद अत्यंत विकोपाला गेला. अशातच 23 जानेवारीच्या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वस्तीतील इतर लोक कामावर गेले असताना वस्तीतील सुनसान वेळेचा फायदा घेत प्रियकर अनिल हा शोभनाच्या घरी आला. त्यानंतर त्याने वाद घालत महिलेला शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर महिलेने नकार दिल्याने तो बळजबरी करू लागला. दरम्यान त्याने स्वतःच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढून या महिलेच्या घराच्या दरवाजाच्या आतील कडी लावून घेतली. या दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले आणि हा वाद अत्यंत विकोपाला गेला. अगोदरच संपूर्ण खुनाच्या हेतूने आलेल्या अनिलने रागाच्या भरात सोबत आणलेला धारधार चाकूने शोभनावर सपासप वार केले. या थरारक घटनेमध्ये क्षणातच शोभना रक्ताच्या थारोळ्यात पडली. शोभना मृत झाल्याचे समजून अनिल हा भयभीत झाला. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःचा देखील गळा कापून स्वतःलाही अतिशय गंभीररित्या जखमी करून घेतले. दरम्यान यामध्ये अनिलचा देखील मृत्यू झाला. या दोघांच्या आवाजाने बाहेरून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन काही लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांकडून दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर काही लोकांनी घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेव्हा ही भयानक घटना पाहायला मिळाली.